नमस्कार. 5 फेब्रुवारी रोजी राज्यातील पहिल्या टप्प्यातील जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती निवडणूक आयोगानं ही याची तारीख 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेली आहे आणि 7 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल होणार आहे. परंतु सामाजिक कार्यकर्ते जे सांगलीमधील आहेत प्रशांत सदामते यांनी ही निवडणुकीची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी केलेली आहे. निवडणूक आयोगाकडे या संदर्भात त्यांनी मेलही केला आहे. नक्की या पाठीमागचं कारण काय आहे या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत प्रशांत सदामते. नमस्कार. निवडणूक पुढच्या टप्प्यात ढकलावी अशी मागणी तुम्ही केलेली आहे, या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? नमस्कार, मी प्रशांत सदामते, सामाजिक कार्यकर्ता. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि प्रत्यक्ष 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू होते आणि 5 फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान घेतलेलं आहे. परंतु सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील बहुजन समाजाची कुलस्वामी असणारी, धार्मिक श्रद्धेचं एक स्थान असणारी कर्नाटक राज्यातील चिंचणी येथील मायक्का देवीची यात्रा ही सुद्धा 5 तारखेलाच आहे. त्यामुळं सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्रभरातून लाखो भाविक हे 31 जानेवारीपासूनच सुरुवात करतात त्या यात्रेला जाण्यासाठी. आपल्या कुटुंबासमवेत बैलगाडी असेल, घोडागाडी असेल, खाजगी वाहनं असतील, एसटी बसेस असतील, खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन तिथं मुक्काम करण्याच्या हेतूनच इथून हे भाविक लाखोच्या संख्येनं मायक्का देवीच्या यात्रेसाठी जात आहेत. त्यामुळं यात्रेची तारीख सुद्धा 5च आहे आणि निवडणुकीची तारीख सुद्धा 5 फेब्रुवारी असल्यामुळं या निवडणुकीवरती आणि मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी परिणाम होणार आहे आणि जे लाखो भाविक 5 तारखेला यात्रेसाठी जाणार आहेत तर ते निवडणूक प्रक्रियेपासून, मतदानापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत. त्यामुळे आम्ही आज राज्य निवडणूक आयोगाला एक ईमेलद्वारे पत्र पाठवलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की जे काही यात्रेसाठी लाखो भाविक गेलेले असतात त्यांचा जो परतीचा जो प्रवास आहे मूळ गावी, हे 7 तारखेला येत आहेत आणि 7 तारखेनंतर कोणतीही तारीख घ्यावी आणि त्या तारखेला मतदान घ्यावं, जेणेकरून मतदान होईल आणि लोकशाही बळकट होईल. यासाठी आम्ही राज्य आयोगाकडून ईमेलद्वारे एक विनंती पत्र पाठवलेलं आहे. तुम्ही जे पत्र पाठवलं आहे याचा परिणाम निवडणूक आयोग न झाल्यास तुमची पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे? हे बघा, लोकशाहीमध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे. जर कुणी वंचित राहत असेल तर लोकशाहीला ते थोडंसं बाधक आहे. त्यामुळं निवडणूक आयोगानं आम्ही जे काय त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या मागणीची नम्रपणानं, गांभीर्यानं दखल घ्यावी आणि जर त्याच्यावरती काय निवडणूक आयोग गांभीर्यानं दखल घेत नसेल किंवा त्याचा विचार करत नसेल निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याचा, तर आम्हाला योग्य त्या न्यायालयामध्ये लवकरच दाद मागावी लागेल. नक्कीच ही जी निवडणूक होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची जी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे, परंतु याच दिवशी संबंध महाराष्ट्राची जी कुलदेवता असणारी जी मायक्का चिंचलीची यात्रा आहे ते याच 5 तारखेला होते आणि हा 5 तारखेचा दिवस तो आहे ते यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील जे भक्तगण आहेत या यात्रेसाठी जात असतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं ही निवडणुकीची जी तारीख आहे 5 फेब्रुवारी ही बदलावी अशा तऱ्हेची मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे. अशा संदर्भातलं एक पत्रही, ही तारीख बदलण्यासंदर्भातलं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे ईमेलद्वारे आणि तरीसुद्धा निवडणूक आयोगानं याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही तर योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागू अशा तऱ्हेचा इशाराही प्रशांत सदामते यांनी दिला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.